दरम्यान आपण बघतोय की आपल्यासोबत अनिकेत निकम जोडले गेलेले होते आणि त्यांनी मोक्कामधल्या तरतुदी देखील सांगितलेल्या आहेत। जामीन मिळणं सुद्धा अवघड आहे। एकूणच वाल्मिक कराडवर मुक्का लावलेला आहे आणि या दृष्टीनं आपण जर बघितलं तर आता वाल्मिक कराडच्या अडचणीत दिवसेंदिवस जास्तीत जास्त वाढ होताना आपल्याला बघायला मिळत आहे। पण एकीकडे मोक्का दाखल केल्यानंतर परळीतील मात्र सगळे व्यवहार ठप्प करण्यात आलेले आहेत। बंदची हाक कराड समर्थकांकडून परळी बंदची हाक देण्यात आलेली आहे। दरम्यान वाल्मिक कराड यांच्या वकिलांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली यावर त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे एकदा बघून घेऊ। कोर्टापुढे युक्तिवाद झाला। त्यांनी 10 दिवसाचा पोलीस रिमांड मागितली होती, पोलीस कस्टडी। त्याच्यामध्ये 10 मुद्दे त्यांनी घेतले होते की ह्या मुद्द्यावर आम्हाला 10 मुद्द्यावर त्यांची पोलीस कस्टडी पाहिजे। याच्यावर 31 डिसेंबरला 15 दिवसाची पोलीस कस्टडी त्यांनी दिलेली होती। त्यापैकी 30 मुद्दे 10 मुद्दे त्यांनी परत सांगितले होते की आम्हाला त्या बाकीच्या गुन्ह्यात तपास करायचा, यांची प्रॉपर्टी वगैरे चेक करायची, ते करायची। त्याच्यामुळे कोर्टानं आज दोन्ही सरकारी वकिलांनी आमचा युक्तिवाद ऐकला आणि कोर्टानं त्यांना जो पोलीस कस्टडी मागण्याचा अर्ज होता तो त्यांचा फेटाळलेला आहे आणि मॅजिस्ट्रेट कस्टडी दिलेली आहे। नाही, असं बिलकुल कोर्टापुढे काही नाहीये। कोर्टापुढे आतापर्यंत आमच्याशी कुठं निदर्शनास आलेलं नाही किंवा काही नाहीये। कारण आता आज फक्त जी काही एक्स्ट्रॉशनची केस आहे त्या संदर्भात आजची केस सुनावणी झालेली होती आणि मोका लावण्याच्या संदर्भात किंवा दुसऱ्या गुन्ह्याच्या संदर्भात असं आतापर्यंत ह्या कोर्टापुढे तरी अर्ज आलेला नाही।